झटपट केले. एका मिनिटामध्ये जास्तीत जास्त समानार्थी शब्द सांगले. या उपक्रमांमुळे आपल्यामध्ये असणाऱ्या जी सृजन क्षमता आहे, नवनवीन क्षमता याला वाव मिळत असते. म्हणून आपल्या शाळेत आपण विविध उपक्रम घेत असतो. आता या मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आजचा एक दुसरा उपक्रम आहे, तो म्हणजे स्वरचित कविता. तुम्ही काही कविता रचलेल्या आहेत. त्या कविता एका विद्यार्थ्यांनी इथे यायचं, वर्गाचं नाव सांगायचं आणि ती कविता सादर करायची. स्वरचित कविता याची परीक्षा आहे बोर्डे मॅडम. त्यांना इथे आल्यानंतर वर्ग नाव सांगायचं आणि आपली कविता सादर करायची. जीवनाचा सार्थ संस्काराची अशी माणसाने थोडीशी कसं लिहून शब्द गावत नाही तशीच तरी 4 ओळी आई म्हणत नाही. कुठून लिहून शब्द गावत नाही तशीच 4 ओळी आई म्हणत नाही. सप्त सारे सप्ते घर सखी बुद्धी तिच्या इतकं जगात सारं कोणी नाही धावत नाही. ती म्हणती इयत्ता 6वी अमध्ये तुम्ही माझ्या मनात तुमचा चेहरा माझ्या हृदयात. तुम्ही माझ्या मनात तुमचा चेहरा माझ्या हृदयात. तुमचं हसणं माझ्या डोळ्यात, तुमचा आवाज माझ्या कानात. तुमचं हसणं माझ्या डोळ्यात, तुमचा आवाज माझ्या कानात. गोड बोलीची ओठावरती आनंदाच्या हसूचे चेहऱ्यावरती. गोड बोलीची ओठावरती आनंदाच्या हसूचे चेहऱ्यावरती. झेप घेऊ आकाशावरती नेहमी राहू सोबती. अशाच राहा पाठीशी त्याच पाठीवर देतात तुम्ही शब्दास्ती. अशाच राहा पाठीशी त्याच पाठीवर देतात तुम्ही शब्दास्ती. तुमच्या नावात आहे सुवर्ण पदवी तुमची ती गोड शिकवणी. आयुष्यात लावला तुम्ही ज्ञानाचा दिवा जसा चमकतो अंधारात काजवा. आयुष्यभर लक्षात ठेवून तुमची शिकवण नेहमी येते मला तुमची आठवण. तुमच्या गोड स्माईलने होतो दिवस सुरू. मला अभिमान वाटतो तुम्ही आहे माझ्या गुरु. क्षणाक्षणात तुमचं नाव माझ्या ओठावर. तुम्ही लाट्या माझ्या बोर्डीच्या. मी इयत्ता 7वी अ मध्ये शिकते. आई ही आई असते, दुधावरची शाई असते, बाहेर कठोर असते पण आतून मात्र मऊ असते. सगळ्यांच्या आधी ती उठते, सगळ्यांच्या नंतर ती झोपते. मन कष्ट करून पोट सगळ्यांसाठी भरते. रागवते पण समजूनही सांगते. ती कोणाची दुश्मन नसते ना कोणाची बैल. सगळ्यांसाठी तिची माया एकच असते. जी घरांसाठी आपले स्वरस्व पानाला लावते. आपल्या अनेक ताराने ती घर मनापासून जगते. ती आई असते. आई तुझा आशीर्वाद लाभो आयुष्याला. तुझ्या आशीर्वादाने जिंकेन मी या जगाला. मी इयत्ता 7वी ब मध्ये शिकते. माझ्या कवितेचं नाव आहे चला भेटून येऊ हो त्यांना. आई आणि बाबांची आजोबा आजीची येते या आठवण मामा. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. आदर्श आपले गाव मनोमनी प्रेमभाव कुठेच न बळेजाव ना गौरीचा भेदभाव सारेच कृष्ण सुदामा. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. गाव आहे संस्कारी रांगोळी दारोदारी शेतात काम आहे कामाचे दाम आहे दिसेना कोणी रिकामा. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. शिकवण्यासाठी येथे आले मामाजवळ तालुक्याले. मामा माझा तहसीलदार असतो सदा बिझी फार. वेळ काढवे मामा रिकामा. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. चला भेटून येऊ हो त्यांना. मन माझे गावाकडे बहीण आणि भावाकडे. आई माझी माय आहे दुधावरची साय आहे ती साक्षात आहे सत्यभामा. चला भेटून येऊ हो त्यांना. 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 धन्यवाद. शिकवणारे जगात खूप असतात पण खरी शिक्षण देणारी आई असते. सारे जण समजावणारे असतात पण
अश्रू पुसणारी आई असते. पानं हलविणारे खूप असतात, पण अंगाई गाऊन झिजवणारी आई असते. तिच्यासारखी जगात मूर्ती नाही आई, ती फक्त आई असते. बक्षीस वाटणारे खूप असतात, पण त्रास भरवणारी आई असते. बोलणारे खूप असतात जगात, पण जवळ घेणारी आई. टाळ्या वाजवणारे खूप असतात, पण आई आशीर्वाद देणारी आई असते. आई माझी खूप प्रेमाची आहे, खूप जीवना जन्म दिला आई मला कशी विसरू तिला. रात करते काम आमच्यासाठी काळजीला. तुझ्या पत्ता सुंदरी घालते गरिबी तिच्या मनात ठेवते. आई आहे खूप छान, तिच्यामुळे मिळतो सन्मान. अंगाई गीत गाणे ठोकरून ठोकरून झोपी घालते. खूप आहे आईचे अधिकार, कशी माणूस कसे मी तिचे आभार. माझी आई ही आई असते, दुधावरची साय असते. आई ही आई असते, दुधावरची साय असते. बाहेरून मात्र कठोर, पण आतून मात्र मऊ असते. आई माझी घराची सावली, आई माझी मायेची माऊली. आईमुळे जीवनाला अर्थ आला, आईमुळेच धरतीवरला सूर्य पाहिला. भविष्य माझं घडावं म्हणून सतत राहत राहील, मला भीती नसावी म्हणून पाठीशी खंबीर उभी राहील. धन्यवाद. जन्माला आला आहेस थोडं जगून बघ, जीवनात दुःख खूप आहे थोडं सोसून बघ. चिमूटभर दुःखाने कोसळू नको, दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ, अपयश येतं विरखून बघ. डाव मांडणं सोपं असतं, थोडं खेळून बघ. घडतं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. जगणं कठीण, मरणं सोपं असतं, दोन्हीतल्या वेदना झेलून बघ. जिनं मरणं एक ओढ असतं, जाता एवढंच सोडून बघ. मी आता 8वी ब मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव सूर्य आहे. झाडातून हे उडूनी प्रभाती, पक्षी कसे मंजूळ शब्द गाते. येईल आता उद्या नवी तो, या कारणे मूत तयासी होतो. उमाठ्यावरी येतसे सूर्य जेव्हा, नभी होतसे चंद्र दिसतेच तेव्हा. प्रकाशामुळे लोपती सर्व तारे, मिळेना कुठे ठाव त्या अंधकारात. वरी पिकवते झाले विशाल, जणू तापलेला उभे लोह गोड. तरुणच्या शिरी रंग येईल मजेचा, मुलांना दिला काय तो सोनियाचा. खाली वर हा पसरे प्रकाश, चोहीकडे तो करीतो प्रवेश. कोल्हे तसे चोरासारखे दडले, कामे करू सज्जन हे निघाले. आणि मी आता 8वी ब मध्ये शिकते. माझ्या कवितेचे नाव आहे आई. आई म्हणजे आधार, आई म्हणजे देवाचा साक्षात्कार, आई म्हणजे विधात्याचे वरदान. किती गाव तिचे गुणगान. आई म्हणजे त्यागाची मूर्ती, तिच्याकडून जगण्याची नित्य स्फूर्ती. आई म्हणजे पहिला गुरु, तिच्याकडून मिळाले वासकडू. आई म्हणजे माहेरीची ओढ, आईच्या वाचल्याला नाही तोड. आई म्हणजे संकट काढणे हात, सारा गर्दी फेडू शकणार नाही आईचे पाठ. धन्यवाद. आई म्हणजे देव, आई म्हणजे माझी ओळख, आई म्हणजे जन्माचा अर्थ शिकवला, आई म्हणजे जन्म शिवला, आई म्हणजे त्याची सावली, आई म्हणजे विश्वास, आई माझी विश्वास ठेवणारी, आई तू दिव्याची रोषणी, आई ही आई असते. मी आता 8वी ब मध्ये शिकतो. माझ्या कवितेचे नाव आहे आई. आई एक नाव असते, जगावेगळा भाव असतो. आई एक जीवन असते, प्रेमळ मायेचे लक्षण असते. आई एक श्वास असते, जिव्हाळ्याची रास असते. आई एक आठवण असते, प्रेमाची साठवण असते. आई एक वाट असते, आयुष्यातील सर्वात पहिली गाठ असते. आई एक परोपकारी असते, जी स्वतःसाठी न जगता इतरांसाठी जगत असते. माझ्या कवितेचे नाव मला उडायचं आहे. मला उंच उडायचं आहे, पक्षी म्हणून आम्हाला मिळायचं आहे. मला उंच उडायचं आहे. क्षत्रियाचं काय आहे ते मला बघायचं आहे. मला उंच उडायचं आहे. आनंद आकाशात आनंद आकाशाचा घ्यायचा आहे. मला उंच उडायचं आहे.
समुद्राचे उगम पाहायचे आहे, नवीन सूर्याची किरण पाहायची आहे, मला उंच उडायचं. थेंब पडला धरतीवरती, सांगू लागला गोष्ट खरी. मी होतो ढगांमध्ये लपलेला, आकाशात मस्त फिरणारा. वाऱ्याने झोके घेत होतो, नदी संगे नाचत होतो. धरणीमध्ये केंद्र झालं, मनातून मग बाहेर आलो. शेतामध्ये जाऊन मी धान्यास दिले जीवन मी. कधी पानांवरती खेळतो, कधी बियांमधून शिवतो. नभातून आला एक थेंब लुकलुकत सोनेरी, हिरव्या पानावरती भरती झाला मोठी न्यारी. कधी ओठावर हसू आणतो, कधी आसवात मिसळतो, कधी धरतीला जीवन देतो, कधी नदी तिथे तळतळतो. सागराचा तो अंश छोटा, शक्ती त्याची मोठी. थेंब जर वाचवला तरच टिकेल जीवाने. एकट्या थेंबाने काय होईल असं जर कोणी विचारलं ना, एकट्या थेंबाने काय होईल. छान अशा कविता या ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे त्यांनी सादर देखील केलेल्या आहेत. तर या कशा तयार केल्या, कशाची मदत घेतली आणि त्याचप्रमाणे ह्या सादरीकरणामध्ये तुमची लयबद्धता हे सर्व या ठिकाणी बघितलं. आणि मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक वर्गातून एक असा नंबर काढलाय. वर्ग 6वी अ मधून एक क्रमांक कावेरी त्रिभुवन, टाळ्या वाजवा. वर्ग 7वी अ अर्चना शिंदे, टाळ्या वाजवा तिच्यासाठी. पुढे या मुलीचं नाव घेतलंय त्यांनी. वर्ग 7वा ब अलिशा. वर्ग 8वा अ वैष्णवी शेलार, सॉरी ब. वर्ग 8वा अ बघा, या सगळ्या कविता सगळ्यांनी तयार केल्या. एवढ्या मुलांमध्ये 4 मुली आणि एकटा रामेश्वर याचा भारी पडलाय तो. त्याचे शब्द खरोखर हे त्याचेच होते आणि त्याला कसलीही मदत नव्हती हे माझ्या लक्षात आलेलं आहे. तर खूप छान मनाने अशी त्याने कविता लिहिली. त्याच्यासाठी एक जोरदार